Okay, good evening students. So last time we have started with Cramer's rule. I hope everyone has gone through that video. Okay. So today we will continue with that topic. मागच्या वेळेला आपण क्रॅमर्स रूल बघितलाय, आता तोच आपण पुढे कंटिन्यू करूया. ठीक आहे. ओके. तर क्रॅमर्स रूल मध्ये काय होतं एकदा रिवाइज करतो. क्रॅमर्स रूल okay, so in Cramer's rule पहिली कंडिशन काय असते की क्वेश्चन मध्ये काय असेल तर क्वेश्चन मध्ये इक्वेशन दिले असेल. काय दिलं असेल? इक्वेशन. काय असेल? इक्वेशन्स. कुठल्या फॉर्म मध्ये असतील? ax plus by plus cz is equals to d. कुठल्या फॉर्म मध्ये असेल? ax plus by plus cz is equal to d. x चा कोएफिशिएंट मध्ये y चा कोएफिशिएंट मध्ये b, z चा कोएफिशिएंट मध्ये c आणि d काय असेल? कॉन्स्टंट. ओके. काय करायचं बघा. फॉर एक्झाम्पल लास्ट टाइम आपण बघितलंय okay, so if I say I have two equations like 2x plus 3y is equals to 6, x minus 4y is equal to 4. असे दोन इक्वेशन आहेत. तर सगळ्यात पहिले काय करतो आपण? डी काढतो. काय काढायचा? डी. डी म्हणजे डिटर्मिनंट. कसं काढाल? x चा कोएफिशिएंट किती आहे? 2. y चा कोएफिशिएंट किती आहे? 3. x चा कोएफिशिएंट किती आहे? 1. y चा कोएफिशिएंट किती आहे? -4. आणि आपल्याला माहिती आहे हाऊ टू सॉल्व दिस 2/2 डिटर्मिनंट. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. You have to do some cross multiplication. 2 into -4 -8, middle side minus 1 into 3 3. सो जे काय आन्सर येईल ते काय असेल? तुमचा डिटर्मिनंट. ओके, क्लिअर आहे. ह्याच्यानंतर काय करायचं आपण? dx काढायचा. dx काढताना काय करायचं? x चे व्हॅल्यू कुठले आहे? 2 आणि 1. ह्याच्याऐवजी काय टाकायचं? कॉन्स्टंट. 6 4 3 -4 ॲज इट इज. याला सॉल्व्ह करायचं. म्हणजे काय भेटेल? dx. dy काढताना काय करायचं? y चे व्हॅल्यू रिप्लेस करायचे. y चे कोएफिशिएंट काय? 3 आणि -4. याच्याऐवजी 6 आणि 4 टाकायचं. x ला ॲज इट इज लिहून टाकायचं. याला सॉल्व्ह करायचं. काय मिळेल? dy. ओके. ह्याच्या पुढे काय करतो आपण? x. सो वी नो हाऊ टू फाइंड x. dx अपॉन d and y is equal to dy अपॉन d. dx अपॉन d म्हणजे काय असेल? x आणि dy अपॉन d म्हणजे काय असेल? y. ओके. एनी डाऊट? आता बघूया एक्झाम्पल मध्ये क्लिअर. ठीक आहे. ओके, सो राईट डाऊन फर्स्ट एक्झाम्पल. Okay, so first example is, let me rub this. बरं, मुलांना अभ्यास करताना अभ्यास चालू करा. आता कॉलेज तर काय वेळ आहे अजून चालू व्हायला, पण तुमचा अभ्यास चालू असला पाहिजे. Okay, write down. Example is like solve the following equation using Cramer's rule of डिटर्मिनंट. 101% एक क्वेश्चन असतो याच्यावर. सॉल्व द
following equations by using Cramer's rule of determinant. Equations are x plus y plus z is equal to 6, comma 3x plus 3y plus z is equal to 12, 2x plus 3y plus 2z is equal to 14. Okay, so we have written one example here. We have to solve these equations by using Cramer's rule. Okay, so let us solve it. Okay, सर्वात पहिली स्टेप काय असेल, राइट डाउन डी. व्हॉट इज डी? डी काय असतं, एक्स वाय झेड चा कोएफिशियंट. एक्स चा कोएफिशियंट किती आहे 1, वाय चा किती आहे 1, झेड चा किती आहे 1. एनी डाऊट? एक्स चा कोएफिशियंट किती आहे दुसऱ्या इक्वेशन मध्ये 3, वाय चा कोएफिशियंट किती आहे 3, झेड चा कोएफिशियंट किती आहे 1. पुन्हा इथे एक्स चा कोएफिशियंट किती आहे 2, वाय चा किती आहे 3, झेड चा किती आहे 2. ठीक आहे, जायचं पुढे. ओके, नाव मग तुम्ही म्हणाल की सर आपण 2/2 शिकलोय, 3/3. 3/3 चं एक्झाम्पल येऊ शकतं किंवा 2/2 चं, पण 99% 3/3 वर विचारलं जातं. 3 इक्वेशन 3 अन्न. ओके, मग आता याला माहिती आपल्याला सॉल्व्ह करायला कसं करायचं डिटर्मिनंट. सगळ्यात पहिले काय लिहायचं, पहिले एलिमेंट किती आहे 1. कुठून चाललाय, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम, बरोबर आहे. मग उरलं काय 3 1 3 2, 3 1 3 2. मधलं साइन काय असतं मायनस. पुढचा एलिमेंट किती आहे 1. हे कुठून चाललाय, फर्स्ट रो सेकंड कॉलम, 3 1 2 2, 3 1 2 2. शेवटचा एलिमेंट काय 1 प्लस 1 इंटू 3 3 2 3. ओके, क्लियर आहे. नाव 2/2 कसं करायचं, आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मधलं साइन मायनस. 3 into 2 is 6, middle sign is minus. 3 into 1 is 3. In the same way, 3 into 2 is 6, middle sign is minus. 2 into 1 is 2. 3 into 3 is 9. 3 into 2 is 6. Okay, so you get 6 minus 3 3, 6 minus 2 4, 9 minus 6 3. Okay, so here we'll get 3 minus 4 plus 3. 3 plus 3 6, 6 minus 4 2. ओके, क्लियर आहे. आपण हे शिकलोच ऑलरेडी. काय अडचण असेल तर बघायचं. चेक करा एकदा. पहिला एलिमेंट लिहिला, पहिली रो पहिला कॉलम डिलीट केला, 3 1 3 2. मधला साइन मायनस. पुढचा एलिमेंट आहे 1, पहिली रो सेकंड कॉलम डिलीट, 3 1 2 2. शेवट साइन प्लस 1 3 3 2 3. 2/2 ला कसं कराल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 into 2 6, मिडल साइन मायनस. 3 into 1 3, 3 into 2 6, middle sign minus. 2 into 1 2, and the last one 6. ओके, क्लियर आहे ना. हे रफ करायला लागेल, पुढचं सॉल्व्ह करायचं. पहिले काय काढायचं, डी. कसं काढाल, एक्स वाय झेड चे कोएफिशियंट, एक्स वाय झेड चे कोएफिशियंट, एक्स वाय झेड चे कोएफिशियंट. आता ह्याच्या पुढची स्टेप काय असते, डीएक्स काढायचं. काय काढायचा, डीएक्स. हे रफ करतो. ओके, तर आता डीएक्स काढताना हे राहू देतो थोड्या वेळासाठी. डीएक्स काढताना काय करायचं, एक्स चे एलिमेंट काय बघा, हे एक्स चे एलिमेंट ना 1 3 2. बघा 1 3 2. ह्याच्याऐवजी काय टाकायचं, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय 6 12 आणि 14. 6 12 14. बाकीच्याला काहीच करायचं, बाकीचं ऍज इट इज. बाकीचं ऍज इट इज. कळलं. जेव्हा डीएक्स काढाल तर एक्स च्या ऐवजी काय टाकायचं, कॉन्स्टंट टाकायचे. ठीक आहे. ओके, आता याला सॉल्व्ह करूया.
फर्स्ट एलिमेंट काय 6, त्याच्या करस्पॉन्डिंगची रो आणि कॉलम डिलीट झालं 3 1 3 2. मधलं साइन मायनस, पुढचा एलिमेंट किती 1, फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट 12 1 14 2, 12 1 14 2. शेवटचं साइन काय असतं प्लस 12 3 14 3. ओके ठीक आहे. मग सांगा मला पुढे काय येणार 6 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into 2 6 मधला साइन मायनस 3 into 1 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 into 2 24 मधला साइन मायनस 14 into 1 14. आणि लक्षात ठेवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना पहिले हे करायचं मग हे करायचं, असं करू नका उलट, नाही तर चुकेल. नंतर काय 1 into 12 into 3 12 3 36 मिडल साइन मायनस 14 into 3 42. ओके still get 6 minus 3 3, 24 minus 14 10, 36 minus 42 minus 6. बघा 6 ने 3 गेले 3, 24 मधून 14 गेले 10, 36 मधून 42 गेले 6. एक मोठी संख्या काय मायनस आहे म्हणजे मायनस 6. 6 into 3 18, 1 into 10 10, 1 into minus 6 minus 6. मग बघा 18 10 गेले 8, 8 6 गेले 2. ओके हे काय तुमचं dx. क्लिअर आहे dx काय अडचण. ओके ह्याच्या पुढे काय करतो आपण, काय काढायचं dy. ओके हे रफ करतो हा, एकदा बघून घ्या, नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचंय, परत परत सांगतोय. ठीक आहे करू रफ. ओके ओके लक्ष इकडे. आता डीवाय काढताना काय कराल, जेव्हा डीवाय काढाल तर काय करायचं, जसं डीएक्स काढताना आपण एक्स ला चेंज केलं तसं इथे कशाला चेंज करायचं वाय ला. वायचे एलिमेंट काय 1 3 3 बरोबर आहे. मग एक्स ऍज इट इज ठेवायचा, एक्स ला ऍज इट इज, वायच्या ऐवजी कॉन्स्टंट 6 12 आणि 40. झेड ऍज इट इज ठेवा 1 1. काय चेंज केलं, डीवाय काढताना वायचे एलिमेंट चेंज करायचे, कॉन्स्टंट टाकायचे, एक्स आणि झेड ऍज इट इज ठेवायचे. ठीक आहे ओके. सो अगेन फर्स्ट एलिमेंट 1, रो कॉलम डिलीट 12 1 14 2, मिडल साइन माइनस, रो कॉलम डिलीट 3 1 2 2 plus 1 3 12 2 40. ओके ठीक आहे. जसं 3/3 केलंय आपण आतापर्यंत सेम याने आपण सॉल्व्ह करतो. ओके मग सांगा पुढे काय येणार 1 12 into 2 24 मधलं साइन मायनस 14 into 1 40, 6 3 into 2 6 मिडल साइन मायनस 2 into 1 2 plus 1 3 into 14 14 3 42. व्हेरी गुड. मिडल साइन मायनस 2 into 12 24. ओके मग काय 24 minus 14 10, 6 minus 2 4, 42 minus 24 18, 1 into 10 10, 6 चौक 24, 18 गुणिले 1 18. आता बघा हे 18 आणि हे 10 28, 28 मधून 24 गेले 4. सो डीवाय किती आला 4, डीएक्स किती आला होता 2. इथे लिहून टाकतो डीएक्स इज 2, डीवाय इज 4. ओके फाइन. आणि डी किती आला होता, किती होता डी 2 आय थिंक. सो 2 करेक्ट आहे का, चेक करा. हाउ मच इज डी, डी इज 2. ओके ठीक आहे काय अडचण नसेल. ठीक आहे ओके. सो पुन्हा रफ करा. आता काय काढाल डीझेड. बरं डीझेड का काढायचा, कारण एक 3 अननोन आहेत ना, एक्स वाय आणि झेड. हे 3 अननोन असल्यामुळे आपल्याला डीझेड पण फाइंड करावं लागेल. बरोबर आहे.
ओके. सो डीझेड काढताना मी काय केलं पाहिजे, प्रयत्न करा. काय केलं पाहिजे डीझेड काढताना, जसं डीएक्स काढताना एक्स ला रिप्लेस केलं, डीवाय काढताना वायची व्हॅल्यू रिप्लेस केल्या, तसं डीझेड काढताना झेडच्या व्हॅल्यू रिप्लेस करायच्या. कशाने? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय ते 6, 12 आणि 40. मग एक्स आणि वाय ऍज इट इज राईट. एक्स वाय, झेड ला काय टाकाल 6, 12, 40. ओके. याला सॉल्व्ह करूया. 1 करस्पॉन्डिंग रो, करस्पॉन्डिंग कॉलम डिलीट. काय राहील 3, 12, 3, 40. मिडल साइन, मधला साइन काय असतो मायनस. रो कॉलम डिलीट. 3, 12, 2, 40. शेवटचं साइन 6, 3, 3, 2, 3. हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल 3/3 कसं सॉल्व्ह करायचं. करेक्ट आहे का? प्लस मायनस प्लस, करस्पॉन्डिंग रो कॉलम डिलीट, उरलेला लिहायचा. रो कॉलम डिलीट, उरलेले एलिमेंट्स लिहून टाकायचे. ओके. सो लेट अस सॉल्व दिस. 1 14 त्रिक 42, मधला साइन मायनस. 12 त्रिक 36, 14 त्रिक 42, 14 3 42, मायनस 12 into 2 24, 3 into 3 9, minus 3 into 2 6, 42 minus 36 6, 42 minus 24 18, 9 minus 6 3. Okay, so 1 into 6 6, 18 into 1 18, 6 into 3 18, plus 18 minus 18 गेले, उरला काय 6. How much is Z? dz 6. ओके. काय डाऊट? चेक करा एकदा. आता शेवटच्या स्टेपला आला आपण, चेक करा एकदा. ओके, करू रफ. ओके, सो नाउ द लास्ट स्टेप इज dz आलाय 6, लिहून घेतो इथे. ठीक आहे. ओके, शेवटची स्टेप. आपल्याला काय विचारलंय, यू हॅव टू सॉल्व दिस इक्वेशन. म्हणजेच काय, तर एक्स वाय झेड चे व्हॅल्यू काढा बाय युजिंग क्रॅमर्स रूल. करेक्ट आहे. यू हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय झेड बाय युजिंग क्रॅमर्स रूल. ओके, सो लेट अस सॉल्व. x is equals to dx upon d. लास्ट टाइम फॉर्म्युला सांगितलं होतं, x काढायचं असेल तर dx upon d, y is equals to dy upon d, z is equals to dz upon d. एकदम सिंपल. त्याच्यासाठीच आपण d काढतो, dx काढतो, dy काढतो आणि dz काढतो. मग मला एक सांगा, dx किती आला आपला 2, d किती आलाय 2, 2 upon 2 1. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x 1. dy किती आलाय 4, d किती आलाय 2, 4 upon 2 2, y ची व्हॅल्यू 2. dz किती आलाय 6. सो व्हॉट इज x? therefore x is equal to 1, y is equal to 2, z is equals to 3. that's it. प्रत्येक वेळा 1 2 3 ला असं नाही. ठीक आहे. चेक करा x1 y2 z3. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. बरोबर आहे. आता तुम्ही जे आन्सर काढलंय हे करेक्ट आहे की नाही हे चेक करता येतं. तुम्ही जे एक्स वाय झेडचे व्हॅल्यू काढल्यात ना ते बरोबर आहे की नाही चेक करतात. कसं, हे जे काय आन्सर आले ते हे कुठल्या इक्वेशन मध्ये टाका. बघा, समजा मी याच्यात टाकलं, एक्स ची व्हॅल्यू किती आहे 1, वाय ची किती आली 2, झेड किती आहे 3, तिघांची बेरीज किती 6 आहे. कसा सेम याच्यात टाकून बघूया. बघा, 3 इंटू एक्स किती आहे 1, 3 इंटू वाय किती आहे 2, प्लस झेड किती आहे 2, 3 प्लस 6 प्लस 2, सॉरी झेड किती आहे, झेड इज 3 ना. ओके, 3 प्लस 6 9, 9 प्लस 3 12 आहे का 12. ह्याच्यात टाकून बघा, सांगा 2 इंटू एक्स किती आहे 1, 3 इंटू वाय किती आहे 2, प्लस 2 इंटू झेड किती आहे 3. बे कवे 3 गुणे 6, 3 गुणे 6, 6 6 12 2 14 आहे का 14. सो आवर आन्सर्स आर करेक्ट. क्लिअर आहे. सोपं आहे का?
व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचे, कुठे साईड मध्ये चूक व्हायला नको. बघून घ्या एकदा. ओके, क्लिअर आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण.